हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हा कलेक्टर्स. तर आज मकर संक्रांती म्हणून आम्ही सगळे पतंग उडवायला जाणार आहे. सो आता आपण सगळी इथं गँग तयार झाली आहे, रेडी होतो. वेदांसाठी वाट बघतोय आम्ही. वेदांत आणि आदित्य येतात. आदित्यचं काही नक्की नाही कुठं येतो बघू आता. तर वेदांची वाट बघतोय. वेदांच्या घरचे काय म्हणजे म्हणतात ते त्याला नको जाऊ वगैरे, कारण त्याचं कॉलेज होतं, तर कॉलेजला पण नाही गेलेलं. सो आपण आता थांबलं, गाडी वेडी पुसू आता. मग इथून आपण शॉपवर जाणार आहे पतंग घेण्यासाठी. मग तिथे जाऊन तुम्हाला कुठली पतंग काय घेतली, कशी घेतली सांगतो तुम्हाला. आता आपण इथं थांबलो आहे, मागं गणपती मंदिर आहे. तर इथून आता फक्त आलोक आणि मीच जाणार आहे पतंग घ्यायला, कारण एवढं पेट्रोल जाण्याचं काही पॉईंट नाही. तर आता आपण इथून जाऊया. वेदांत आणि आदित्य काही आलेले नाही आहेत. आदित्य दोघं लास्टला. तर आपण आता इथून निघूया. ओके. तर काहीच आपण आलोय आता दुकानामध्ये. तर आता आपण पतंग वगैरे घेऊया. तर आता आपण पतंग घेऊया गाईज. आपण हे पण इथून घेतलंय. किती पतंग घ्यायचे आपल्याला? आणि ऑफरचा फायदा घ्या. माऊली मोबाईल लॉबी एक वस्तू फ्री. एअरपोर्ट 100 रुपये. एअरपोर्ट 100 रुपये. वगैरे घेतल्यात. आता आपण निघूया. तर काय आपण चाललो आहे आता जाऊन निघालो. लय मज्जा येणार आहे. तिथे या गाडीवर आणि आम्ही तिथं या गाडीवर चाललो. चालू कर तुम्ही. आमची गाडी जास्त चालते का रे? मागचं पळवत नाही रे. कुत्र्याला का उडवताय रे? तर गाईज आपण आता आलोय लोकेशनवर. आता हे सगळे पतंगीला काय बांधणार आहेत वगैरे. इकडं सुमित करतोय. येत नाही म्हणून आपल्याला तर काय करता येत नाही. आपण फक्त यांची मजा बघायची. आता उडती का नाही उडती काय माहिती आता पतंगांची. तर आज आमच्यासोबत नवीन मेंबर आहे आमचा आयुष. पहिल्याच ब्लॉगमध्ये आपल्या. सुमित तर होताच, तुम्हाला माहितीच आहे. सर्वात जास्त थंबनेलच त्याचा फोटो काढलाय मागच्या. आलोक आहे. आलोक दिसना झालाय. आलोक भाई ऊपर देखो. हा. आता यो थांबेल. चिम्या चिम्या कसं वाटतंय मग आज? फावडे घेऊन आलाय परत. काय आज संक्रांत. संक्रांती गाईस. तर हे सगळे आता पतंग उडवायला लागलेत. मला काय उडवता येत नाही. मी फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आलोय आणि मला इथला व्ह्यू आवडतो म्हणून मी येतो यांच्यासोबत इथं. खरं तर माझाच प्लॅन होता की इकडे येऊन व्हिडिओ काढू. सो मी तुम्हाला दाखवत होता हे कशी व्हिडिओ म्हणजे पतंग उडवतात. पतंग या पतंग ये देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम. सुमीची पतंग आज काय उडाना फरफडतच घेऊन चाललाय. असंच आर्यनची उडली वाटतं. आर्यनची पतंग कुठे आहे? आर्यन पतंग कुठे आहे? हवे ते का? तर मला तर काय पतंग उडवता येत नाही, पण मी ट्राय करणार आहे आज. कारण मी यूट्यूबला बघून म्हणजे मला माहिती आहे की कशी उडवतात. अँड आय हॅव माय पार्टनर टू ChatGPT. सो मी उडवायचं ट्राय करणार आहे. तर आत्ता मला भूक लागली आहे. सो आम्ही आता भेळ आणायला चाललो आहे. आत्ता टाईम झाला आहे काहीतरी 2:10 झाल्यात. सो भेळ घेऊन येऊया. देन इथंच बसून खाणार मी. एकटाच चाललो आहे वाटतं. कोण येतं माझ्यासोबत? आयुष येतोय माझ्यासोबत. आयुष येतोय. तर आता आपण निघालोय भेळ आणायला. रस्ता आहे इकडनं. अरे एवढं का फोरलं रे आता ते? पतंग उडवायला लागले. ती समजाचं ग्राउंड आहे. याच गर्दीमुळे आम्ही एवढ्या लांब जाऊन व्हिडिओ काढतोय. तर काय आता आपण आलोय इथं भेळ घ्यायला. पण इथून 2 मटके वेळ घेतो. ते सगळे तिकडेच थांबलेत. अशा गोळ्या घेतल्यात आपण 10. यात आपली एक भेळ तयार झाली आहे. या त्या गोळ्या आहेत. काका दुसरी भेळ बनवतात आतमध्ये. काकांनी सबस्क्राईब केलं आहे आपल्याला. थँक्यू काका. आपण आता भेळ वगैरे सगळी घेतली आहे. आता आपण पुढे चाललोय. रस्त्याला खूप गर्दी आहे.
थोडा तू तर काय त्या बघा ती आर्यनची पतंग उडतीये बघा. आपल्या स्पोरांची पतंग येते. काय वरती आपली पतंग तिथं आपल्या स्पोरांची आहे. गाईस आपण आता आलोय. मला घरी जाऊन काही आंघोळ करावी लागणार आहे परत. माझे लय म्हणजे असे डोळे केस वगैरे असे लय हे झालंय. सकाळपासून गाडीवर फिरतो इकडे तिकडे तिकडून इकडं. खाणार मग थोड्या वेळ मी ट्राय करणार आहे काही पतंग उडवायची. तर तो आलोक तिकडे आहे. आर्यनची पतंग जरा जास्तच वर गेली आहे. मला दोरा सोडला तर काही दिसत. हा दिसतीये ती वर पतंग. पतंग किती मागायची. हा आम्ही तिकडून तुझी पतंग बघत होतो. गाईस तर आर्यन उडवतो. चिम्या भाऊ चिम्याचं डाएट वर गाईज असतो तो भेळ काय नाही खाणार. गाईस तर भेळ सगळी मिक्स केली अशी पिशवीमध्येच खातोय आम्ही सगळे आता. अरे काय तुझं नाव आयुष भाऊ कसं वाटते तुम्हाला भेळ. चांगली आहे. गाईस तर अशा प्रकारे आम्ही सगळे भेळ खातोय. तर चिमे वगैरे आलोक आर्यन तर तिकडं हे लावली आहे पतंग लावली आहे हवेमध्ये उडती आहे. आय थिंक तुम्हाला दिसत असेल तिकडं वातावरण चांगलं झालं आहे गाईज. मी झाडाखाली बसलोय म्हणजे मी एकटाच बसलोय बाकी सगळे उभं राहिलेत. हे बघा स्नॅप उडवायचं ट्राय करतो. म्हणजे मी डायरेक्ट आता उडवल्यावरच दाखवतो. मला जमतंय का नाही मलाच माहिती. हर्षाचा पहिला अटेम्प्ट आणि त्याने पतंग एवढं वर नेली दिसत पण नाहीये. फाटली पतंग कोणाची आहे पायाखाली. पायाखालची चोट वरची बघ. नाही होत ना आता. मंदिरातच नक्की. हे दोघं बघा. अरे अजून वर गेली. हे गेली गेली कुठं गेली. खाली यायला लागली वाटतं. आपलं काय आता काय का तू वरती जोर राहिले आज 10 दिन का रे पतंग हा मग डील दिल्यावर खालीच येणार ना. वर कशी जाणार. ताण देऊन. काहीच तर मी पतंग उडवली आहे. आता मी पुढं आर्यनच्या हातामध्ये दिली आहे. आर्यनची पतंग होती. सो माझं फर्स्ट अटेम्प्ट इज सक्सेसफुल. सो आता आपण इथून निघूया. मला परत केस पण कापायला जायचे. लेस गाबाळ्यागत अवतार झालाय. गाईस तर हे अजून पतंगच उडवतात. मी उडवलेली पतंग गाईच लय वर गेली आहे. कापले गेले वाटतं गाईस ती पतंग. म्हणजे ते झाडामध्ये अडकली तिथं then ती पडली आहे खाली. आता आर्यन पळत गेलाय आणण्यासाठी. सो आपण आता इथून निघूया. तर आता मला परत वाटतं की तिकडं जावं. मी तुम्हाला सांगितलं तिथं माझ्या फेवरेट प्लेसवर. तिथे जाऊन तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो. गाईस तर आता आपण निघालोय. तर आता मी तुम्हाला माझी प्लेस दाखवतो आवडीची. फायनली मी माझ्या फेवरेट प्लेसवर आहे. सो दिस इज प्लेस. तिकडं सगळं हे काय म्हणतात ते माहित नाही. कावळे नाही बदक. कावळा कावळा पाण्यात काय पडलो असतो गाईच. गाईस तर आता फोटोशूट वगैरे यांनी केलंय. आता आपलं सगळं झालंय आणि यू नो काय सोबत फोटोशूट केला असं यांनी. तर आता आपण इथून निघूया. दिस इज द प्लेस विच आय हॅव शोड यू. सो माझ्या ह्याला इंस्टाग्रामला ह्याच्यातले फोटो पण टाकलेत मी इथले. सो आपण इथून निघूया आता. मैं बिखरा हूं मैं यूं. त्यावेळेस मम्मीने ऐकलेलं. गाईस तर गाडीवर आणली आहे तिथून आपण आता. या साईडला खाली ती प्लेस आहे आणि त्याच्या अपोजिटच साईडला हे बघा. दिस इज द ब्युटी ऑफ नेचर. तू पकडतो ना पतंग. तर ते दोघं गाडीवर बसतात. आता घराजवळ आलोय. पतंग दाखवून देणार तर आपण गाईस तर आता सगळे घरी गेलेत. आपण पण आता इथून घरी जाऊया. मी एकट्याची गाडी सोबत आहे. इथून आपण निघूया आता. ठीक आहे. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.